25 ते 30 दिवसापासूनचा आपला विषय स्मशानभूमीचा चालू आहे, दफनभूमीचा. तर काही गावामध्ये जे काही अतिक्रमण झालं आहे त्यामध्ये बिलवणीचा एक समावेश आहे, त्यामध्ये पालखेडचा एक विषय आहे आणि राजुरा या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी गंभीर प्रश्न झालेला आहे. तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपले जे काही दफनभूमी आपण दफन करतो तर त्याचं लोटलाट झालेलं आहे, मोठ्या प्रमाणावर अवहेलना झालेली आहे. त्याच्या संदर्भात आपण मागील आठवड्यामध्ये सोमवारी 15 तारखेला आपण SDM साहेब, गट विकास अधिकारी आणि तहसीलदार साहेब यांना आपण एक निवेदन दिले होतं आणि त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी जे जरार साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून एक पत्र काढलं गेलं आणि ते पत्र गट विकास अधिकारी सरांना मागील आठवड्यामध्ये दिलं गेलं, म्हणजे सोमवारचे एकाच दिवशी ते पत्र दिलं गेलं 15 तारखेचं. तर त्यावर आज गट विकास अधिकारी सरांनी काय कारवाई केली त्याच्या बाबतीमध्ये आपण सगळे या ठिकाणी सगळं ऐकण्यासाठी आलेलो आहे. आपल्याला न्याय कसा मिळेल त्याच्यासाठी आपण आलेलो आहे. तर सर त्या बाबतीत सरांनी देखील पंचनामा होणं, त्या ठिकाणची जी कारवाई जी काही पुढची ती कारवाई करायचं आपल्याला आश्वासन पण दिलं आहे. आश्वासन न देता आपल्याला त्यांनी लेखी स्वरूपात पत्र पण दिलेलं आहे आणि त्याची लगेच 8-10 दिवसाच्या आत त्याची लगेच कार्यवाही सुरू होईल. तर या विषयावर सर आपल्याला गट विकास अधिकारी सर आपल्याला या विषयावर बोलतील. सगळ्यांना नमस्कार. आपले जे 3 विषय होते, काही ठिकाणी स्मशानभूमी उपलब्ध आहे त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे किंवा कोणी कब्जा केलेला आहे, हा पहिला विषय. दुसरा विषय, स्मशानभूमीला जागा उपलब्ध नाही आहे, बऱ्याच गावांमध्ये ती अडचण आहे. तिसरा विषय की जागा आहे पण तिची नोंद नाही आहे कागदोपत्र. आपण हे तिन्ही विषय सॉल्व्ह करण्यासाठी मी आपलं 15 तारखेचं जे पत्र होतं त्याच्यानुसार संबंधित ग्रामसेवकांना आदेशित केलेले. तसेच हे झालं आहे 5-6 गावांच्या बाबतीत. बाकीचे राहिलेले तालुक्यातले सगळे गाव तिथं स्मशानभूमीची काही अडचण आहे, त्याबाबत मला येण्याकरता आता 1-2 दिवसात बाकीचे सगळे ज्यांनी आजपर्यंत केलेला पत्रव्यवहार उपलब्ध होईल. तुम्ही 25-30 गावात तो सोडा, बाकी सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतींच्या ग्रामपंचायत अधिकारी यांना मी आदेशित करणार आहे की स्मशानभूमीची, आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीबाबत काय अडचण असल्यास, काय अतिक्रमण झाल्यास, कुठं जागा नसल्यास उपलब्ध त्यांची माहिती घेऊन ज्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही त्याचे नियमानुसार, शासकीय नियमानुसार अबकडा भरून आम्ही तहसीलदार साहेबांमार्फत SDM साहेबांकडे जागेसाठी मागणीसाठी पाठवतो. ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याबाबत मी ग्रामपंचायत अधिकारी आणि तहसीलदार साहेब यांच्या मार्फत तलाठी मंडळ अधिकारी यांना पण मी पत्र देणार आहे. संयुक्तरित्या पंचनामा करून संयुक्तरित्या ते अतिक्रमण काढले जाईल. हा विषय जितक्या लवकरात लवकर मला सॉल्व्ह करता येईल तुम्ही प्रयत्न करणार आहे. आता काही इलेक्शनला काही लोक गेले तरी सुद्धा त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बोलून हा विषय सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि निवेदन पण घेतलेलं आहे, त्याच्यावर लवकरात लवकर अंमलबजावणी हा तुमचा तात्पुरता नाही तर कायमस्वरूपी भविष्यातला प्रश्न सोडवला जाईल असं मी आश्वासन